Hello student, I am Miss S.M. Pawar. Today's lecture, the subject of organizational behavior. Today we are discuss the concept of e-organization and organizational system. आपण ऑर्गनायझेशनल बिहेवियर या सब्जेक्टचा स्टडी करीत आहोत. त्याच्यामध्ये आज एक आपण नवीन कंटेंटचा स्टडी करणार आहोत. तर तो कंटेंट कोणता आहे तर ई ऑर्गनायझेशन आणि त्या ऑर्गनायझेशनलची सिस्टम. ही ऑर्गनायझेशन म्हणजे काय आणि त्या ऑर्गनायझेशनची म्हणजे ई ऑर्गनायझेशन सिस्टम कशा प्रकारे असते त्याचा स्टडी आजच्या लेक्चर्समध्ये आपण करणार आहोत. तर प्रिव्हियस लेक्चर्समध्ये आपण ई ऑर्गनायझेशन, ई कॉमर्स अँड ई बिझनेस यांचा ओव्हरऑल स्टडी केलेला आहे. ई ऑर्गनायझेशन म्हणजे काय, त्याचबरोबर ई बिझनेस, ई कॉमर्स यांचा स्टडी आपण केलेला आहे. तर ई ऑर्गनायझेशन ई स्टँड फॉर इलेक्ट्रॉनिक. तर जी काही ऑर्गनायझेशन आहे त्याचे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात कामकाज करणे. त्याच्यामध्ये इंटरनेटचा वापर करून ती ई ऑर्गनायझेशन आहे ती रन करणेच म्हणजे ई ऑर्गनायझेशन. नाव लेट्स सी द इंट्रोडक्शन ऑफ ई ऑर्गनायझेशन. व्हॉट इज मीन बाय ई ऑर्गनायझेशन? Organizations are expected to be one of the promising organizational forms in this internet cultural era. Listen carefully. What is mean by e-organization? So, organizations are expected to be one of the promising organizational forms in this internet cultural era. E-organizations are different from traditional organizations, and most traditional organizations are evolving toward becoming e-organizations. These are organizations established and operated based on the internet and other related technologies in an environment referred to as internet culture, whereby organizations will be placing the internet at the center of their business and encouraging ubiquitous use of network technologies. So, आपण ई ऑर्गनायझेशन ही कन्सेप्ट काय आहे ते पुन्हा एकदा त्याचा स्टडी करीत आहोत. तर ई ऑर्गनायझेशन म्हणजे इलेक्ट्रॉनिक ऑर्गनायझेशन किंवा व्हर्च्युअल ऑर्गनायझेशन. तर या मॉडर्न इरामध्ये म्हणजे आधुनिक काळामध्ये जे काही ट्रॅडिशनल पद्धतीने ऑर्गनायझेशन होत्या त्या या इंटरनेट कल्चरल इरामध्ये ट्रॅडिशनल ऑर्गनायझेशन्स न राहता ई ऑर्गनायझेशन बनण्याचा प्रयत्न करत आहेत आणि अनेक ऑर्गनायझेशन्स या ई ऑर्गनायझेशनच्या स्वरूपात काम करीत आहेत. ट्रॅडिशनल ऑर्गनायझेशन्सपेक्षा ही ई ऑर्गनायझेशन अत्यंत डिफरंट आहे, वेगळी आहे. यामध्ये ई ऑर्गनायझेशनमध्ये इंटरनेट सेंट्रलला ठेवून जे काही ऑर्गनायझेशनमधील काम करायचं असेल, जे काही फंक्शन्स पार पाडायचे असतील तर त्याच्यामध्ये इंटरनेट बेसवरती इंटरनेटचा आधार घेऊन ते ई ऑर्गनायझेशन काम करीत असते. आणि या सर्व ई ऑर्गनायझेशन्स म्हणजे इलेक्ट्रॉनिक ऑर्गनायझेशन्स या ट्रॅडिशनल ऑर्गनायझेशनपेक्षा डिफरंट आहे आणि ते डिफरंट टाईपने काम करीत असतात. आणि या ई ऑर्गनायझेशनमध्ये इन्व्हायरमेंटल रिलेटेड म्हणजे ज्या ठिकाणी ती ऑर्गनायझेशन आहे त्याच्याशी रिलेटेड त्या इन्व्हायरमेंटशी रिलेटेड जे काही टेक्नॉलॉजीज आहेत त्यांचा वापर या ई ऑर्गनायझेशनमध्ये केला जातो. This chapter incorporates several perspectives to examine how small and medium-sized enterprises use the network technologies and information and communication technology in their current business environment. तर या चॅप्टरमध्ये आपण काय पाहत आहोत तर ई ऑर्गनायझेशन ही कन्सेप्ट काय आहे. तर ई ऑर्गनायझेशन काय आहे तर इलेक्ट्रॉनिक ऑर्गनायझेशन किंवा व्हर्च्युअल ऑर्गनायझेशन. तर ज्या काही स्मॉल आणि मीडियम एंटरप्राइजेस आहेत त्या सध्या या मॉडर्न इरामध्ये या इंटरनेट कल्चर इरामध्ये ई ऑर्गनायझेशन बनण्याचा
प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी ई ऑर्गनायझेशन कशा पद्धतीने काम करते यांचं ते स्टडी करतात आणि त्यामधून या स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस ई ऑर्गनायझेशन बनण्याचा प्रयत्न करीत आहेत. इंटरनेट कशा प्रकारे यूज केले जाते ई ऑर्गनायझेशनमध्ये, त्याचबरोबर कोणकोणत्या टेक्नॉलॉजीचा वापर करून ती ई ऑर्गनायझेशन रन होत असते, त्यांच्या ऑर्गनायझेशनमध्ये कामकाज केले जात आहे, यांचं ते स्टडी करून जे काही इंटरनेट आहे, जी काही टेक्नॉलॉजी आहे ते कशा प्रकारे यूज करावे बिझनेसमध्ये, ऑर्गनायझेशनमध्ये कशा प्रकारे यूज करावे यांचा ते काय करीत आहेत, अभ्यास करीत आहेत. आणि त्यामधून या स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस ई ऑर्गनायझेशन बनण्याचा प्रयत्न करीत आहेत. तर अशा प्रकारे आपण ई ऑर्गनायझेशन काय आहे, एक व्हर्च्युअल ऑर्गनायझेशन आहे और इलेक्ट्रॉनिक ऑर्गनायझेशन आहे. या ई ऑर्गनायझेशनमध्ये काम हे इंटरनेटच्या आधारावरती वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीचा वापर करून इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा, त्याचबरोबर इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी आणि नेटवर्क टेक्नॉलॉजी यांचा वापर करून ती ई ऑर्गनायझेशन त्या ऑर्गनायझेशनमधील काम करीत असते, ती ऑर्गनायझेशन रन होत असते. तर यानंतर आपण या ई ऑर्गनायझेशनची ऑर्गनायझेशनल सिस्टम ई ऑर्गनायझेशनलची सिस्टम कशा प्रकारे आहे ते आपण पाहणार आहोत. तर ही ई ऑर्गनायझेशन आहे, ही एक इलेक्ट्रॉनिक ऑर्गनायझेशन आहे, एक व्हर्च्युअल ऑर्गनायझेशन आहे. त्यामुळे या ऑर्गनायझेशनचे, या संघटनेचे सिस्टम, त्याची पद्धती कशी असणार आहे, तर याचे जे काही स्ट्रक्चर आहे ते देखील ई स्ट्रक्चर असणार आहे. आपण ई ऑर्गनायझेशनचा स्टडी करीत आहोत. त्यामुळे ई ऑर्गनायझर स्टडी करताना त्या ऑर्गनायझेशनच्या सिस्टमचा देखील स्टडी करणे अत्यंत इम्पॉर्टंट आहे. मग लक्षात यायला पाहिजे की ई ऑर्गनायझेशन ही एक इलेक्ट्रॉनिक ऑर्गनायझेशन आहे, ती एक व्हर्च्युअल ऑर्गनायझेशन आहे. त्यामुळे या ई ऑर्गनायझेशनचे काही स्ट्रक्चर असणार आहे ते देखील ई स्ट्रक्चर असणार आहे, ते एक इलेक्ट्रॉनिक स्ट्रक्चर असणार आहे. त्याचबरोबर या ऑर्गनायझेशनल सिस्टमचे जे काही वर्क डिझाईन आहे त्यामध्ये जे काही काम केले जाते, मग त्याचं डिझाईन कशा पद्धतीने केले आहे तर त्यांचे जे काही कामकाज केले जाते, जे काही फंक्शन्स केले जातात ऑर्गनायझेशनमध्ये, तर त्यांची वर्क डिझाईन कशा पद्धतीने आहे, ती सिस्टम कशी आहे, या ई ऑर्गनायझेशनमधील जी काही वर्क डिझाईनची सिस्टम आहे ती कशा पद्धतीची आहे ते देखील आपण या लेक्चर्समध्ये पाहणार आहोत. त्याचबरोबर या ई ऑर्गनायझेशनमध्ये अनेक एम्प्लॉईजची आवश्यकता असते. ई ऑर्गनायझेशन रन करायची असेल, ती चालवायची असेल, तर त्याच्यामध्ये जे काही कामकाज आहे, जे काही फंक्शन्स केले जातात, ते फंक्शन्स करण्यासाठी एम्प्लॉईची आवश्यकता असते. फक्त इंटरनेट असून चालत नाही, तर त्या इंटरनेटचा वापर करणारी योग्य व्यक्ती असणे आवश्यक आहे. तो इंटरनेट ज्या व्यक्तीला हँडल करता येते, जी काही टेक्नॉलॉजी आहे, जी कोणत्या व्यक्तीला योग्य प्रकारे हँडल करता येते, जी काही जॉब पोझिशन आहे त्या ई ऑर्गनायझेशनमध्ये, मग त्याच्यासाठी योग्य तो एम्प्लॉय रिक्रूट करण्यापासून त्याचं सिलेक्शन, त्याची डेव्हलपमेंट, त्याचं ट्रेनिंग, या सर्व या ई ऑर्गनायझेशनमध्ये कशा पद्धतीने केली जाते. त्याचबरोबर ई ऑर्गनायझेशन आहे, मग या ई ऑर्गनायझेशनमध्ये इंटरनेटचा वापर केला जातो. मग यामध्ये जे काय एम्प्लॉई आहेत त्यांचे वर्क अँड फॅमिली बॅलन्स हा कशा पद्धतीने ते मेंटेन करतात. त्यातले जे काही एम्प्लॉई आहेत तर ते त्यांचे काम आणि त्यांची फॅमिली बॅलन्स कशा पद्धतीने मेंटेन करतात, त्याची सिस्टम काय आहे, त्याचा स्टडी देखील आज आपण या ई ऑर्गनायझेशन अँड ऑर्गनायझेशनल सिस्टम या कंटेंटच्या स्टडीमधून आपण करणार आहोत. नाव लेट्स सी. ऑर्गनायझेशन सिस्टममधील फर्स्ट कंटेंट आहे, फॅक्टर आहे, तो आहे ई स्ट्रक्चर. ई स्ट्रक्चर हा ऑर्गनायझेशन सिस्टममधील फर्स्ट फॅक्टर आहे. तर हे ई स्ट्रक्चर कशा पद्धतीचे असते ते आता पाहूया. ट्रॅडिशनल अथॉरिटी, hierarchies and departments have little place in e-organization. Traditional authority, hierarchies and departments have little place in e-organization. The dominant structure is strongly shaped by massive enterprise-wide information system. Forget contingency theory. E-organizations rely exclusively on
organic structures. They need high vertical, horizontal, and lateral communication, cross hierarchical and functional teams, and how formalization to achieve flexibility and openness. E-organizations are team-based structure designed around projects. What does this mean for employees? People who need this structure and predictability provided by job description, rules, procedures, and readily available supervisors won't last in e-organizations. These organizations require employees with a high degree of ambiguity, tolerance, who thrive in choose and possess strong team skill. तर आपण ऑर्गनायझेशनल सिस्टमचा स्टडी करीत आहोत. त्यामधील फर्स्ट कंटेंट आहे, फर्स्ट एलिमेंट आहे, तो आहे ई स्ट्रक्चर. ही ऑर्गनायझेशन आहे ती कशी आहे? ई ऑर्गनायझेशन आहे, म्हणजे इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील ऑर्गनायझेशन आहे. ती एक व्हर्च्युअल ऑर्गनायझेशन आहे. त्यामधून या ऑर्गनायझेशनचे, या संघटनेचे जे काही स्ट्रक्चर असणार आहे ते कसे आहे? तर ते ई स्ट्रक्चर आहे, म्हणजे इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील स्ट्रक्चर आहे. यामध्ये या ई ऑर्गनायझेशनमध्ये आर टीम बेस्ड स्ट्रक्चर डिझाईन अराउंड प्रोजेक्ट्स. या ई ऑर्गनायझेशनमध्ये जे काही प्रोजेक्ट्स व ते काम केले जाते त्याच्यासाठी टीम बेस्ड स्ट्रक्चर हे डिझाईन केले जाते. म्हणजे ई ऑर्गनायझेशनचे स्ट्रक्चर कशा पद्धतीचे आहे? तर एखादा प्रोजेक्ट याच्यामध्ये अनेक प्रोजेक्ट्स हे कंप्लीट करावे लागतात. मग त्याच्यामध्ये जे काही स्ट्रक्चर आहे ते टीम बेस्ड स्ट्रक्चर आहे आणि त्याचे डिझाईन अशा पद्धतीने केले आहे. ई ऑर्गनायझेशनचे स्ट्रक्चर हे टीम बेस्ड स्ट्रक्चर असते, त्या पद्धतीने त्याचे डिझाईन केले जाते. त्याचबरोबर ई ऑर्गनायझेशन म्हणजे इलेक्ट्रॉनिक ऑर्गनायझेशनमध्ये टेक्नॉलॉजीचा आणि इंटरनेटचा वापर केला जातो. त्यामुळे या ई ऑर्गनायझेशन लिटल प्लेसमध्ये देखील इस्टॅब्लिशमेंट करता येऊ शकतात. आणि या ई ऑर्गनायझेशनमधील जे काही स्ट्रक्चर आहे ते डॉमिनंट स्ट्रक्चर आणि स्ट्रॉंगली शेप अशा पद्धतीचे असते. आणि यामध्ये मॅसिव्ह एंटरप्राइजेस वाईड इन्फॉर्मेशन सिस्टम. तर या ई ऑर्गनायझेशनचे जे काही स्ट्रक्चर आहे ते डॉमिनंट स्ट्रक्चर, त्याचबरोबर स्ट्रॉंगली शेप बाय मॅसिव्ह एंटरप्राइजेस वाईड इन्फॉर्मेशन सिस्टम अशा पद्धतीचे स्ट्रक्चर आहे. ई ऑर्गनायझेशनचे टीम बेस्ड स्ट्रक्चर असते, त्याच्यामध्ये अनेक प्रोजेक्ट कंप्लीट करावे लागतात. त्यामुळे असे प्रोजेक्ट कंप्लीट करताना त्यांना त्या ई ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर हे टीम बेस्ड आधारे तयार करावे लागते. याच्यामध्ये E organizations rely exclusively on organic structures. They need high vertical, horizontal, and lateral communication, cross hierarchical and functional teams, and low formalization to achieve flexibility and openness. तर ई ऑर्गनायझेशनमध्ये गरज कोणकोणत्या गोष्टींची आहे? तर याच्यामध्ये हाय वर्टिकल, त्याचबरोबर हॉरिझॉन्टल अँड लॅटरल कम्युनिकेशनची अत्यंत मोठ्या प्रमाणावर गरज असते. त्याचबरोबर क्रॉस हायरार्चिकल अँड फंक्शनल टीम्स, लो फॉर्मलायझेशन अँड फ्लेक्सिबिलिटी अँड ओपननेस अशांची या सर्व फॅक्टर्सची गरज ह्या ई ऑर्गनायझेशनमध्ये असते. आपण ई ऑर्गनायझेशनमधील ऑर्गनायझेशनल सिस्टमचा स्टडी करीत आहोत. त्यामधील फर्स्ट आहे ई स्ट्रक्चर. तर लक्षात ठेवा की ई ऑर्गनायझेशनचे स्ट्रक्चर हे देखील ई स्ट्रक्चर असते, इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील स्ट्रक्चर आहे. याच्यामध्ये इंटरनेटचा वापर करून, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा वापर करून ती ऑर्गनायझेशन रन करण्याचा प्रयत्न केले जातात. जे काही फंक्शन्स आहेत ते कंप्लीट करण्याचे काम हे इंटरनेटच्या बेसवरती आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा वापर करून केला जातो. तर त्यानंतर यामधील वर्क डिझाईन आपण ऑर्गनायझेशनल सिस्टममधील सेकंड कंटेंट पाहतोय, तो आहे वर्क डिझाईन. म्हणजे जी काही ई ऑर्गनायझेशन आहे त्यामध्ये अनेक फंक्शन्स करावे लागतात. मग जे काही काम आहे त्याचं डिझाईन कशा पद्धतीने केली जाते ते आता आपण पाहणार आहोत. द इंटरनेट ॲज पार्ट ऑफ द लार्जर विजन ऑफ कम्युनिकेशन नेटवर्क्स इज हेल्पिंग टू रिशेप द वर्क प्लेस अँड रिडिझाईन जॉब्स. It is making
telecommuting easier. It's allowing millions of workers to become free agent consultants who work on virtual projects without ever setting foot in a firm's physical facility. It also making it simple for teams of workers to communicate without physically being in the same room. But these are all the positive things you have been reading about for the past few years. Let's touch on the darker side of how organizations are going to affect work design. Specifically, the long and crucial hours of work, the effect of internet access as an employee, time waster, and the physical liabilities associated with working long term on a computer. तर ही जी काय ई ऑर्गनायझेशन आहे त्याच्यामध्ये जे काही काम केले जाते त्याचे डिझाईन कशा पद्धतीने केले जाते ते आपण पाहतोय. तर या ई ऑर्गनायझेशनमध्ये इंटरनेटचा वापर केला जातो. त्यामुळे जे काही वर्कर्स आहेत ओके त्यातले जे काही एम्प्लॉईज आहेत ते तासनतास ओके अनेक तास हे त्या कॉम्प्युटरच्या समोर बसून ओके कॉम्प्युटरवरती ते ई ऑर्गनायझेशनचे काम करीत असतात. त्यामधून ते एम्प्लॉई अनेक तास त्या इंटरनेटच्या माध्यमातून काम करीत असतात. मग त्याच्यामधून त्यांचा टाईम वेस्ट देखील होत असतो. ओके ई ऑर्गनायझेशनमध्ये इंटरनेटचा वापर करून ऑर्गनायझेशनमध्ये जे काही फंक्शन्स आहेत ते केली जातात. त्यामुळे टाईम वेस्ट होणे हा ई ऑर्गनायझेशनमधील फर्स्ट लिमिटेशन आहे, डिसॲडव्हान्टेजेस आहे. त्याचबरोबर ओके फिजिकली लायबिलिटीज असोसिएटेड विथ वर्किंग लॉंग टर्म ऑन अ कॉम्प्युटर. जे काय एम्प्लॉईज आहेत ते कॉम्प्युटरसमोर बसून काम करतात. त्यामुळे ओके त्यांची काय फिजिकल लायबिलिटी आहे ओके ते स्वतःची जी काही फिजिकल लायबिलिटी आहे ते लाँग टर्मसाठी ओके त्या कॉम्प्युटरसमोर बसून काम करीत असतात. त्यामुळे त्यांच्या जी काय हेल्थ आहे त्याच्यावरती देखील याचा परिणाम होत असतो. त्यामुळे त्यांचे जे काय काम आहे त्याचे डिझाईन करताना योग्य प्रकारे केले पाहिजे. जे काय कामाचे आर्ट्स आहेत ते योग्य त्या प्रकारे त्यांनी मेंटेन केले पाहिजे. या ई ऑर्गनायझेशनमध्ये इंटरनेटचा वापर हा मोस्टली जास्त प्रमाणात केला जातो. त्यामुळे याच्यामध्ये कॉम्प्युटर बेसवरतीच त्या ई ऑर्गनायझेशनचे काम हे केले जाते. तर अशा पद्धतीने ओके ई ऑर्गनायझेशनमधील जे काही वर्क डिझाईन आहे ते कशा पद्धतीने केले जाते तर याच्यामध्ये इंटरनेटचा वापर करून कॉम्प्युटरच्या आधारे तो एम्प्लॉई हा काम करीत असतो. आणि याच्यामुळे ओके एम्प्लॉई जेव्हा इंटरनेट ॲक्सेस करीत असतो तेव्हा टाईम वेस्ट होण्याची शक्यता जास्त असते. त्याचबरोबर त्या एम्प्लॉईची जी काही फिजिकली लायबिलिटीज आहे त्याच्यावरती देखील बॅड इफेक्ट होण्याची सुद्धा शक्यता जास्त असते. त्याचबरोबर वी हॅव ऑलरेडी मेन्शन द लॉंग आवर्स दॅट द टिपिकल ई ऑर्गनायझेशन डिमांड्स from its employee. While some employees thrive on working 12 hours days or 6 and 7 day weeks, a lot don't. For such people, these all consuming work schedules take their toll. तर याच्यामध्ये काय होते जे काही वर्कर्स आहेत ते 6 ते 7 दिवस ओके असे काम करतात आणि 6 ते 7 दिवस काम करताना ते 12-12 तास देखील ओके काम करीत असतात. मग एका दिवसामध्ये 12 तास काम केली तर त्यांची जी काही फिजिकल लायबिलिटी आहे त्याच्यावरती ओके बॅड इफेक्ट होण्याचा मोठ्या प्रमाणावर परिणाम होत असतो. त्याचबरोबर ट्रॅडिशनल पद्धतीमध्ये काय केले जाते तर जी काही ऑर्गनायझेशन आहे ते ट्रॅडिशनल पद्धतीने रन केली जाते. बट या ई ऑर्गनायझेशनमध्ये इलेक्ट्रॉनिकचा वापर करून इंटरनेटच्या आधारे हे जे काही काम करायचं असे ते केले जाते. त्यामुळे याच्यामध्ये टाईम हा खूप जास्त लागतो. त्याचबरोबर याच्यामध्ये कॉम्प्युटरचा वापर करून काम केले जाते आणि याच्यामध्ये जे काही वर्कर्स आहेत त्यांना असे काम करताना ते टायर्ड म्हणजे जास्त मोठ्या प्रमाणात ते थकून जातात. ओके अनेक्झिटी रीडर आणि स्ट्रेस त्या एम्प्लॉईला स्ट्रेस येण्याची शक्यता देखील जास्त प्रमाणात असते. त्यामुळे ओके ह्या ई ऑर्गनायझेशनचे जे काही वर्क आहे त्याचे डिझाईन हे अशा पद्धतीने केली असते. याच्यामध्ये कॉम्प्युटरचा वापर करतात, इंटरनेटचा वापर करतात. त्यामुळे जे काही एम्प्लॉईज आहेत ते 6 ते 7
आठवड्यातील 6 ते 7 दिवस आणि दिवसामधील 12-12 तास देखील काम करीत असतात. त्याच्यामुळे त्यांना स्ट्रेस येण्याचा, ते टायर्ड होण्याचा आणि अनएक्सली रिडन होण्याचे यामध्ये मोठा प्रॉब्लेम आहे. ओके, हे त्याचे इफेक्ट या ऑर्गनायझेशनचा त्या एम्प्लॉयवरती होत असतो. त्याचबरोबर दिस कॅन अंडरमाइन एम्प्लॉई हेल्थ अँड प्रोडक्टिव्हिटी अँड इव्हेंच्युअली लीड टू बर्न आउट. रिटेन्शन लेवल्स आर ऑल्सो सर्टेन टू सफर. तर या जी काही रिटेन्शन लेवल आहे ती सफर ही जास्त प्रमाणात निश्चित केली जाते. Additionally, many employees whose computers have access to the internet are using this access to squander work time. They are surfing the internet, chatting with friends, scummaging in chat rooms, managing their stock profiles, and other behaviors that undermine productivity. मग या ऑर्गनायझेशनमध्ये जी काय एम्प्लॉईज आहेत ते इंटरनेटचा वापर हे अनेक कामासाठी करीत असतात. ओके, मग असे काम करताना ते फक्त त्या ऑर्गनायझेशनमध्येच काम करतात असे नाही, तर ते त्यांचे जे काही पर्सनल चॅटिंग असतील, फ्रेंड्सबरोबर करायची चॅटिंग, त्याचबरोबर स्कुमिझिंग, चॅट रूम्स, मॅनेजिंग देअर स्टॉक प्रॉफाइल्स, ओके, पोर्टफोलिओज, ओके, याच्यासाठी देखील ते इंटरनेटचा वापर करतात आणि त्यामधून ते टाईम वेस्ट याच्यामध्ये जास्त मोठ्या प्रमाणात होत असतो. आणि जी काही ऑर्गनायझेशन जी काही प्रोडक्टिव्हिटी आहे यामधून ही कमी होते. ओके, ऑर्गनायझेशनमुळे काय होते तर जे काही काम केले जाते त्याच्यामधून ते काम निश्चित स्वरूपात तेच करत आहेत की नाही याच्यामध्ये गॅरंटी नसते. ओके, हे एम्प्लॉई काम करीत असताना, ओके, इंटरनेटच्या आधारे काम करीत असताना ते त्या ऑर्गनायझेशनचे काम सोडून दुसरे देखील काम, ओके, करीत असतात. यामध्ये ते त्यांच्या फ्रेंड्सबरोबर चॅट करू शकतात. ओके, चॅट रूम्सचा वापर करून ते फ्रेंडशी चॅट करू शकतात. त्याचबरोबर मॅनेजिंगची स्टॉक पोर्टफोलिओ, ओके, यामध्ये ते त्यांचे वेळ खर्च करू शकतात. त्यामुळे ऑर्गनायझेशनची काही प्रोडक्टिव्हिटी आहे त्याच्यावरती याचा परिणाम होत असतो. आणि याच्यामधून असे लक्षात येते की दिवसामधील, ओके, 90 मिनिट्स हे एम्प्लॉई त्या इंटरनेटचा गैरवापर करण्यासाठी वापर करतात आणि त्याच्यासाठी हा इंटरनेट, ओके, 90 मिनिट्ससाठी वाया घालवतात. त्यामुळे, ओके, वर्क डिझाईन या ऑर्गनायझेशनचे इंटरनेटच्या आधारावरती असल्यामुळे त्याच्यामधून एम्प्लॉई गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करीत असतात. एम्प्लॉईज हू स्पेंड day in and day out sitting in front of a computer are susceptible to a number of negative outcomes. या ऑर्गनायझेशनमध्ये जे एम्प्लॉईज आहेत ते दिवसेंदिवस, ओके, ते फक्त कॉम्प्युटरच्या समोर बसून काम करीत असतात. त्यामुळे, ओके, त्याच्यामधून निगेटिव्ह आउटकम्स हे निघण्याची शक्यता जास्त असते आणि यामधून निगेटिव्ह आउटकम्स हे निघत असतात. फॉर इन्स्टन्स, कॉम्प्युटर युजर्स हू सीट टू फार फ्रॉम देअर मॉनिटर्स रिस्क फटीग अँड आय स्ट्रेन. तर या ऑर्गनायझेशनचा, ओके, जे काही वर्क आहे ते केल्याने, ओके, कॉम्प्युटरच्या आधारे काम केल्याने काय होते तर ते एम्प्लॉईचे, ओके, रिस्क, ओके, फटीग अँड आय स्ट्रेन याच्यावरती याचा इफेक्ट होत असतो. ओके, डोळ्यांना त्रास होण्याची देखील याच्यामध्ये जास्त शक्यता असते. अँड कार्पल ट्युनल सिंड्रोम, अ कॉमन डिसऑर्डर कॉझिंग पेन इन द हँड, रिस्ट अँड लोअर आर्म इज अ मेजर कॉज ऑफ मिस्ड वर्क डेज. तर याच्यामध्ये, ओके, आणखीन काही प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. तर जे काही आपले हँड आहे त्याच्यामध्ये पेन होण्याची शक्यता असते. त्याचबरोबर रिस्ट अँड लोअर आर्मवरती देखील याचा परिणाम होत असतो. तर अशा प्रकारे, ओके, ऑर्गनायझेशनचे जे काही वर्क डिझाईन आहे, ओके, जे काही काम केले जाते ते इंटरनेटच्या आधारे केले जाते. त्यामुळे जे काही एम्प्लॉईज आहेत ते दिवसेंदिवस, ओके, आठवड्यातील 6 ते 7 दिवस, दिवसातील 12-12 तास कॉम्प्युटर समोर बसून काम करीत असतात. त्यामुळे, ओके, ते त्यांच्यामध्ये स्ट्रेस निर्माण होण्याची, फटीग निर्माण होण्याची, त्याचबरोबर टायर्ड होण्याची देखील शक्यता जास्त असते. त्याचबरोबर ते जे काही एम्प्लॉय आहेत ते फक्त ऑर्गनायझेशनचेच काम करतील याच्यामध्ये गॅरंटी नसते. ते ऑर्गनायझेशन व्यतिरिक्त पर्सनलसाठी देखील, ओके, प्रायव्हेट गोष्टींसाठी देखील इंटरनेटचा वापर करू शकतात आणि त्याच्यामधून, ओके, ते दिवसामधील
अनेक तास याच्यासाठी वाया घालवतात. त्यामुळे या ऑर्गनायझेशनचे योग्य प्रकारे सिस्टम असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर या ऑर्गनायझेशनल सिस्टममधील थर्ड एलिमेंट आहे किंवा फॅक्टर आहे तो आहे एम्प्लॉई सिलेक्शन. तर या ऑर्गनायझेशनमध्ये एम्प्लॉईची आवश्यकता असते. मग त्याचं सिलेक्शन कशा पद्धतीने केले जाते ते आता आपण पाहणार आहोत. एम्प्लॉई सिलेक्शन, दिस इज द थर्ड कंटेंट्स of organizational system. Recruiting good people is particularly challenging in e-organization. ओके, या ऑर्गनायझेशनमधील अत्यंत चॅलेंजिंग असा फॅक्टर कोणता आहे तर तो आहे जे काय त्या ऑर्गनायझेशनमध्ये इम्पॉर्टंट असणारे एम्प्लॉई जे काही पीपल आहे ते रिक्रूट करणे. ओके, त्या एम्प्लॉईची रिक्रुटमेंट करणे, त्यांची भरती करणे हा या ऑर्गनायझेशनमधील मोस्ट चॅलेंजिंग असे काम आहे. त्याचबरोबर दे रिक्वायर अ युनिक ब्रँड ऑफ पीपल. तर या ऑर्गनायझेशनमध्ये अशा एम्प्लॉईची आवश्यकता असते की ज्या व्यक्तीला कॉम्प्युटर, इंटरनेट, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी योग्य त्या प्रकारे हँडल करता येत असेल असे स्किल्स पर्सन या ऑर्गनायझेशनसाठी आवश्यक असतात. मग असे ऑर्गनायझेशनसाठी जे आवश्यक असणारे एम्प्लॉई आहेत त्यांचे रिक्रुटमेंट करणे हा या ऑर्गनायझेशनचा अत्यंत महत्त्वाचा असा एक चॅलेंजिंग एलिमेंट आहे, एक फॅक्टर आहे. आणि याच्यासाठी या ऑर्गनायझेशनमध्ये जी काय एम्प्लॉय आहे तो निवडण्यासाठी असा युनिक ब्रँड निवडण्यासाठी अत्यंत मोठ्या प्रमाणावर काम केले जाते आणि योग्य त्या प्रकारे त्या एम्प्लॉयची रिक्रुटमेंट करण्यासाठी याच्यामध्ये योग्य ती प्रोसेस केली जाते. दे हॅव टू बी स्मार्ट अँड एबल टू सर्वाइव्ह इन द डिमांडिंग कल्चर्स ऑफ बिझनेस फर्म्स. इन ॲडिशन, those people who understand e-business are in short supply and can go wherever they like. Finally, rapid growth converts into a need for lots of hiring. So, the supply of quality applicants is limited. It's not irrelevant that venture capitalists place the greatest importance when deciding whether or not to invest in a new internet-based company on the people in the firm. Given the choice between an A+ team with a B- idea and A+ idea with a B- team, venture capitalists choose the former every time. They bet on the ability of a smart team of people to adjust the idea as needed. तर या ऑर्गनायझेशनमध्ये अशा बेस्ट एम्प्लॉईची आवश्यकता असते ज्यांना इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इंटरनेट, कॉम्प्युटर हे योग्य त्या प्रकारे हँडल करता येईल. जी काही इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे त्याचे सर्व नॉलेज, त्याबद्दलचे सर्व स्किल्स ज्या एम्प्लॉईकडे असेल, ज्या कॅन्डिडेट्सकडे असेल त्याचे सिलेक्शन करण्याचे काम याच्यामध्ये केले जाते. मग असं सिलेक्शन करण्यासाठी याच्यामध्ये पहिल्यांदा त्या एम्प्लॉईची रिक्रुटमेंट केली जाते. रिक्रुटमेंट म्हणजे काय तर जो काही जॉब पोझिशन आहे ऑर्गनायझेशनमधील ज्या पोझिशनसाठी अशी एम्प्लॉयची रिक्रुटमेंट करणार आहे तर असे योग्य ते रिक्रुटमेंट करण्यासाठी त्या जॉब पोझिशनची फर्स्टली ॲनालिसिस केली जाते. तो जॉब कशा पद्धतीचा आहे याच्यामध्ये त्याच्यानुसार एम्प्लॉई याच्यामध्ये घेण्याचे ते रिक्रूट करण्याचे काम केले जाते. आणि जे काही एम्प्लॉईज, जे काही कॅन्डिडेट्स रिक्रूट केले आहे त्या रिक्रूट केलेल्या कॅन्डिडेट्समधूनच योग्य तो एम्प्लॉई सिलेक्शन करण्याचे काम याच्यामध्ये केले जाते. जर ज्या कॅन्डिडेटला उत्तम प्रकारे कॉम्प्युटर, इंटरनेट आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या स्किल्स, या नॉलेजचे इन्फॉर्मेशन असेल अशाच कॅन्डिडेट्सची सिलेक्शन या ऑर्गनायझेशनमध्ये केली जाते. तर अशा प्रकारे आपण ऑर्गनायझेशनमधील जे काही इम्पॉर्टंट एलिमेंट्स आहेत, जी काही ऑर्गनायझेशन सिस्टम आहे त्यामधील एलिमेंटचा, फॅक्टरचा आपण स्टडी करीत आहोत. तर त्याच्यामधील आपण
या ई ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर कशा पद्धतीने असते, तर त्याचे ई स्ट्रक्चर असते. त्याचबरोबर त्यांचे वर्क डिझाईन, ओके, त्याचा इफेक्ट हा कशा पद्धतीने होतो, ते वर्क डिझाईन कशा पद्धतीचे असते आणि त्यांचं एम्प्लॉयचं सिलेक्शन, ओके, एम्प्लॉयचं सिलेक्शन हे कशा पद्धतीने केले जाते ते आपण पाहत आहोत. त्याच्यानंतर यामधील, ओके, या एम्प्लॉय सिलेक्शनमध्ये काय केले जाते, in response, most e-business firms take an aggressive approach to recruitment. They involve senior executives more than traditional business and actively search out qualified applicants. For instance, Jeff Bezos, founder and CEO at Amazon.com, spends a lot of his time recruiting and says he puts it near the top of his priority list. E-commerce software maker Interwoven lures new software engineers to its Sunnyvale. तर ओके, याच्यामध्ये ही ऑर्गनायझेशन टेंड्स टू हॅव कॉमन कल्चरल characteristics, an informal workplace, team spirit, intense pressure to complete projects quickly and on time, a 24 hours a day, 7 days a week work mentality. Selection tools such as test, interview and references need to select out people that aren't team players and can't handle ambiguity and stress. तर या ई ऑर्गनायझेशनमध्ये, ओके, ई ऑर्गनायझेशनमध्ये जेव्हा एम्प्लॉयचं सिलेक्शन केले जाते तर ते कशा पद्धतीने केले जाते, तर याच्यामध्ये, ओके, सिलेक्शन करताना त्यासाठी काही टूल्सचा वापर केला जातो. तर ते टूल्स कोणकोणते आहेत, तर यामध्ये सिलेक्शन करताना टेस्टचा वापर केला जातो. ओके, यामध्ये वेगवेगळ्या टेस्ट घेतल्या जातात. त्याचबरोबर इंटरव्ह्यूच्या माध्यमातून देखील या ई ऑर्गनायझेशनसाठी जी काही एम्प्लॉयची आवश्यकता आहे त्यांचं सिलेक्शन करण्यासाठी अशा इंटरव्ह्यूचा वापर केला जातो. त्यानंतर यामध्ये रेफरन्सेस हे देखील सिलेक्शन करण्यासाठी अत्यंत इम्पॉर्टंट असे टूल आहे. त्याचबरोबर या सर्व टूल्सचा वापर करून ई ऑर्गनायझेशनसाठी योग्य तो एम्प्लॉय सिलेक्ट करण्याचे काम याच्यामध्ये केले जाते. जो कॅन्डिडेट, ओके, जो एम्प्लॉयर 24 hours a day and 7 days a week, ओके, वर्क मेंटॅलिटी असेल, ज्या कॅन्डिडेट्सची अशा पद्धतीने काम करण्याची मेंटॅलिटी असेल, जो टीम स्पिरिट, informal workplace and intensive pressures to complete projects quickly and on time, ओके, जो काही प्रोजेक्ट आहे तो क्विकली कंप्लीट करण्याचं त्याच्याकडे स्किल असेल, तो टीमबरोबर काम करू शकेल आणि इन्फॉर्मल वर्कप्लेसमध्ये देखील तो काम करू शकेल. तर असे एम्प्लॉयचे सिलेक्शन हे टेस्ट, इंटरव्ह्यू आणि रेफरन्सेस या सिलेक्शन टूल्सचा वापर करून या ई ऑर्गनायझेशनमधील जे काय एम्प्लॉई आहेत त्यांचे सिलेक्शन करण्याचे काम याच्यामध्ये केले जाते. त्यानंतर या ई ऑर्गनायझेशनल सिस्टममधील आणखीन एक महत्त्वाचा एलिमेंट आहे, तो आहे वर्क फॅमिली बॅलन्स. ओके, ई ऑर्गनायझेशनमध्ये जे काही काम करणारे एम्प्लॉईज आहेत ते अनेक, ओके, 6 to 7 days या ई ऑर्गनायझेशनमध्ये काम करीत असतात. त्यांच्याकडे जास्त टाईम हा फॅमिलीसाठी देण्यासाठी त्यांच्याकडे अवेलेबल नसतो. मग ते वर्क, जे काही काम आहे आणि जे काही आपली फॅमिली आहे त्याच्यामध्ये कशा पद्धतीने बॅलन्स ठेवतात ते आता आपण पाहणार आहोत. देअर इज अ वेल स्टोरी दॅट सर्क्युलेट्स ॲट मायक्रोसॉफ्ट. तर जी काही मायक्रोसॉफ्ट कंपनी आहे, ओके, त्याच्यामध्ये, ओके, त्यांनी एक स्टोरी सांगितली आहे की याच्यामध्ये जे काही वर्कर्स आहेत ते कशा पद्धतीने वर्क फॅमिली बॅलन्स हे मेंटेन करतात. तर यामध्ये, ओके, जे काही वर्कर्स आहेत ते जास्त मोठ्या पद्धतीने काम करतात. ओके, ही एक मायक्रोसॉफ्ट कंपनी आहे. मग याच्यामध्ये जे काही एम्प्लॉईज काम करतात ते देखील कॉम्प्युटर्सच्या आधारे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा वापर करून देखील त्याच्यामध्ये काम करतात. मग यामध्ये जे
वर्कर्स आहेत ते वर्क आणि फॅमिली बॅलन्स योग्य त्या प्रकारे मेंटेन करण्याचा काम करीत असतात. या ऑर्गनायझेशनमध्ये जे काही एम्प्लॉईज काम करणार आहे त्यांचे वर्क आणि फॅमिली बॅलन्स मेंटेन करणे हे अत्यंत त्यांना चॅलेंजिंग असते, कारण त्यांच्याकडे फॅमिलीसाठी जास्त टाईम हा अवेलेबल नसतो. त्यामुळे ऑर्गनायझेशनमध्ये जे काही वर्कर्स काम करतात, जे काही एम्प्लॉईज काम करतात, त्यांना वर्क अँड फॅमिली बॅलन्स मेंटेन करताना अनेक चॅलेंज फेस करावे लागतात. त्यानंतर people are increasingly finding that work is squeezing out personal lives, and many are questioning this lifestyle. Balancing work life and personal life is likely to be one of the most important issue of the next decade. एम्प्लॉयर्स आर अवेअर ऑफ द प्रॉब्लेम. तर जी काय एम्प्लॉईज या ऑर्गनायझेशनमध्ये काम करणार आहे त्यांना याबद्दलची ऑल इन्फॉर्मेशन ही ते जेव्हा ऑर्गनायझेशनमध्ये काम करणार आहेत त्यापासून त्यांना असते. त्यामुळे ते योग्य त्या प्रकारे वर्क आणि फॅमिली बॅलन्स मेंटेन करण्याचा प्रयत्न करीत असतात. बट फॅमिलीसाठी त्यांच्याकडे जास्त टाईम नसतो. ते जे काही टाईम आहे तो वर्क करण्यामध्ये, त्या ऑर्गनायझेशनचे जे काही प्रोजेक्ट्स आहेत, जे काही काम करायचं आहे, जे काही फंक्शन्स आहेत त्याच्यासाठी ते टाईम तिथे घालवत असतात. त्यामुळे फॅमिलीसाठी जास्त टाईम यांच्याकडे नसतो. मग यासाठी ते काय करतात तर पर्सनल लिव्ह कधी कधी असे ते पर्सनल लिव्हचा वापर करून फॅमिलीसाठी वेळ देण्याचा प्रयत्न करतात. फॅमिली फ्रेंडली बेनिफिट्स सच एज फ्लेक्सिबल वर्क आवर्स अँड on-site daycare facilities are attempts by organizations to help their employees better cope with the demands from their personal life. मग याच्यामध्ये फॅमिली अँड फ्रेंडली बेनिफिट्स मिळवण्यासाठी ते फ्लेक्सिबल वर्क हार्समध्ये काम करतात. योग्य त्या प्रकारे कामामध्ये आणि फॅमिलीमध्ये बॅलन्स राखण्यासाठी ते फ्लेक्सिबल असतात. त्यामुळे या ऑर्गनायझेशन सिस्टममध्ये असे फॅमिली आणि वर्क बॅलन्स राखण्यासाठी देखील एम्प्लॉई प्रयत्न करतात. ते 6 to 7 days ते ऑर्गनायझेशनसाठी काम करतात. मग असे काम करताना ते इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कॉम्प्युटर, इंटरनेटचा वापर करून तासनतास त्या कॉम्प्युटरसमोर बसून ते काम करीत असतात. त्यामुळे त्यांचा अत्यंत वेळ त्या ठिकाणी त्या ऑर्गनायझेशन्समध्येच खर्च होत असतो आणि त्यामधून फॅमिलीसाठी त्यांना थोडा वेळ अवेलेबल असतो. तरी देखील ते पर्सनल लाईफसाठी काहीतरी टाईम काढून असे पर्सनल लिव्ह घेऊन ते फॅमिलीबरोबर वेळ स्पेंड करण्याचे प्रयत्न करतात. तर आज या ऑर्गनायझेशनल सिस्टममध्ये एम्प्लॉय सिलेक्शन, वर्क फॅमिली बॅलन्स, त्याचबरोबर वर्क डिझाईन आणि स्ट्रक्चर हे अत्यंत इम्पॉर्टंट या सिस्टममधील एलिमेंट्स आहेत. या ऑर्गनायझेशनचे जे काही स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर असते. त्याचबरोबर त्यांचे वर्क डिझाईन, त्यांचे काम हे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात कॉम्प्युटरच्या कॉम्प्युटरच्या समोर बसून इंटरनेटचा वापर करून त्या या ऑर्गनायझेशन्समध्ये काम केले जाते. त्याचबरोबर याच्यामध्ये एम्प्लॉय सिलेक्शन हे ऑर्गनायझेशनमध्ये जे काही वर्कर्स आहेत, जे काही एम्प्लॉईज आहेत त्यांचं सिलेक्शन करण्याचे काम हे व्हरियस टेस्ट, इंटरव्ह्यू आणि आणखीन वेगवेगळ्या सिलेक्शन टूल्सचा वापर करून योग्य तो एम्प्लॉई सिलेक्ट करण्याचे काम ज्या व्यक्तीकडे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इंटरनेट यांचे नॉलेज असेल, त्यांचे स्किल्स असतील, अशाच व्यक्तींचे या ऑर्गनायझेशनसाठी सिलेक्शन केले जाते. जो व्यक्ती तासनतास कॉम्प्युटरसमोर बसून काम करू शकेल, त्याच्याकडे जी ॲबिलिटी असेल असेच वर्कर्स याच्यामध्ये सिलेक्ट केले जातात. त्याचबरोबर याच्यामध्ये वर्क आणि फॅमिली बॅलन्स मेंटेन करण्यासाठी देखील अनेक प्रयत्न केले जातात. तर अशा पद्धतीने ऑर्गनायझेशनची जी काही सिस्टम आहे त्याची ही सिस्टम अशा पद्धतीची असते. याच्यामध्ये या सिस्टममध्ये
ई ऑर्गनायझेशनचे स्ट्रक्चर हे ई स्ट्रक्चर असते, इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील स्ट्रक्चर असते. याच्यामध्ये इंटरनेटचा वापर करून कॉम्प्युटरच्या साहाय्याने जे काही वर्क्स आहे, ई ऑर्गनायझेशन म्हणजे काही कामकाज आहे ते कंप्लीट करण्याचे काम केले जातात. त्याचबरोबर जे काही एम्प्लॉई आहेत त्यांचं सिलेक्शन करण्याचे, योग्य तो एम्प्लॉई सिलेक्ट करायचे, त्यासाठी पहिल्यांदा रिक्रुटमेंट केली जाते. त्या रिक्रुटमेंटमधून योग्य तो त्या जॉब पोझिशनसाठी एम्प्लॉई सिलेक्ट करण्यासाठी वेगवेगळ्या सिलेक्शन टूल्सचा वापर केला जातो. आणि या ई ऑर्गनायझेशनचे अशा पद्धतीने सिस्टम असते. तर अशा प्रकारे आजच्या लेक्चर्समध्ये आपण ई ऑर्गनायझेशन ही कॉन्सेप्ट काय आहे ते पुन्हा एकदा समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर या ई ऑर्गनायझेशनची काय ऑर्गनायझेशनल सिस्टम आहे, त्यामध्ये कोणकोणते एलिमेंट्स, ते सिस्टम कशा पद्धतीची आहे, ऑर्गनायझेशनची सिस्टम कशा पद्धतीची आहे त्याचा स्टडी आजच्या लेक्चर्समध्ये आपण केलेला आहे. थँक्यू.